आज आपण पारंपरिक पद्धतीने गावाकडे बनवला जाणारा संपूर्ण भोगीचा स्वयंपाक बनवणार आहोत. यामध्ये भोगीची भाजी असेल, तीळ लावलेली भाकरी आणि असं काय-काय बनवलं जातं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवात आपण भाजी बनवण्यापासून करूयात. त्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये पाव कप एवढे मी तीळ घेतले, ते भाजून घेते. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची. याला सतत हलवत राहायचं आणि तीळ छान आपल्याला खमंग भाजून घ्यायचे. तीळ भाजून झाले की काढून घ्यायचे आणि थंड होण्यासाठी ठेवायचे. पुन्हा कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून एवढे तांदूळ घेतले. तांदूळसुद्धा लो टू मीडियम फ्लेमवरती सतत हलवत आपल्याला छान भाजून घ्यायचे. तांदूळ भाजून झाले की काढून घेते आणि थंड होण्यासाठी ठेवते. आता तीळ, तांदूळ दोन्हीही थंड झाले. इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे अगोदरच भाजून ठेवलेले होते. आता हे व्यवस्थित थंड झालं की सगळ्यात अगोदर आपल्याला तांदूळ मिक्सरला बारीक करून घ्यायचे. तांदळाचं पीठ तयार करून मी बाजूला ठेवते. एका वाटीमध्ये काढून घेते. आता आपल्याला तिळाचं कूट करून घ्यायचं. हवं तर तिळाचं आणि शेंगदाण्याचं तुम्ही एकत्रही कूट करून घेऊ शकता किंवा या पद्धतीने वेगळं केलं तरीही चालेल. तिळाचं कूट झालंय, शेंगदाण्याचं कूट करून घेते. भाजलेले शेंगदाणे आहेत हे. शेंगदाण्याचे कूट तयार झाले. आता हे आपण बाजूला ठेवूयात आणि भाज्या घेऊयात. आता इथे भाज्यामध्ये मी गाजर घेतलेले, ओले हरभरे आहेत, वाटाणे घेतलेले, पेरू घेतलाय, वालाच्या शेंगा आहेत, मेथीची भाजी घेतलेली आहे बारीक चिरून. यासोबतच एक लहान आकाराचा बटाटे फोडी करून घेतल्यात. 3-4 वांगी घेतलीत, तीही चिरून आणि पाण्यात टाकून घेतलेली आहेत. यासोबतच बोरं घेतलेली आहेत. गावरान बोरं घेतलेली आहेत मी, तुमच्याकडे जी असतील ती वापरू शकता आणि थोडासा ऊस घेतलाय. तर यासाठी तुम्ही तुमच्या भागामध्ये ज्या भाज्या मिळतात त्या वापरू शकता. कारण प्रत्येक भागामध्ये थोडी पद्धत वेगळी असते. ज्या भाज्या मिळतात त्या वापरल्या जातात. तर आमच्याकडे जी पद्धत वापरतात किंवा ज्या पद्धतीच्या भाज्या मिळतात, त्या पद्धतीची भाजी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर बोरं या पद्धतीने आपल्याला चिरून त्यातलं बी वेगळं करून घ्यायचंय. आता सगळी तयारी झाली आपली. आता आपण फोडणी करूयात. तर त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे मी. त्यामध्ये तेल घालायचं. नेहमीपेक्षा थोडंसं जास्त तेल घालायचं आपल्याला. तेल तापू द्यायचं. तेल व्यवस्थित तापलं, यामध्ये आपल्याला मोहरी घालायची. मोहरी घालून व्यवस्थित तडतडू द्यायची. मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला जिरं घालायचे आणि थोडासा यामध्ये हिंग घालायचं आहे. आता यामध्ये मी आलं लसूण वापरते. तुमच्याकडे खात असतील तर आलं लसूण घाला किंवा नाही घातलं तरीही चालेल. आलं लसूण घालून मी याला चांगलं परतून घेणार आहे. आलं लसूण व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला. आलं लसूण चांगलं परतून झालं की गॅसची फ्लेम कमी करायची आणि मसाले घालायचे. तर थोडी हळद घालते मी. मसाले घालताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, नाहीतर मसाले पटकन जळले जातात आणि चव खराब होते. आता यामध्ये मी काळं तिखट वापरते. तुमच्याकडे काळं तिखट नसेल तर तुम्ही लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला वापरू शकता. तर काळं तिखट घातलं, यामध्ये वेगळं लाल तिखट पुन्हा घालण्याची गरज नाही. कारण यामध्ये तिखट आणि मसाले दोन्ही आहेत. त्यामुळे फक्त काळं तिखट वापरलेलं मी. कमी फ्लेमवरती व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं त्याला आणि यामध्ये आता भाज्या घालायच्या. तर वांग्याच्या फोडी घातलेल्या आहेत मी. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहेत आपल्याला भाज्या सगळ्या घालून व्यवस्थित मिक्स करेपर्यंत. सगळ्या भाज्या घालते मी यामध्ये. तर भाज्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता. मी इथे जवळपास सगळ्या भाज्या सारख्या प्रमाणात घेतल्यात. फक्त वांगा आणि बटाटा थोडंसं जास्त आहे बाकीच्या भाज्यांच्या तुलनेमध्ये. तर हे सगळं आपल्याला व्यवस्थित कमी फ्लेमवरती तेलामध्ये छान भाज्या परतून घ्यायच्यात. यामध्ये मी थोडासा ऊस घातलाय. तर ऊस नसेल आवडत तर तुम्ही थोडासा यामध्ये गूळही घालू शकता. पण वाणाच्या सामानामध्ये जे साहित्य असतं ते सगळं आपण यामध्ये वापरतो. याशिवाय यामध्ये हुरडा आणि ओंबीसुद्धा वापरली जाते. पण ती मला मिळाली नाही त्यामुळे मी नाही वापरत. पण आमच्याकडे हुरडासुद्धा वापरला जातो. तर ह्या सगळ्या भाज्या आता मिक्स करून मी कमी फ्लेमवरती 2-3 मिनिटं याला एक वाफ येऊ देणार आहे. तेलामध्ये छान परतून घ्यायच्या भाज्या सुरुवातीला आणि झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची. आता भाज्या 2-3 मिनिटं चांगल्या तेलामध्ये परतून घेतल्या. त्याला छान कडेनं तेल सुटायला लागलं की यात आपल्याला थोडी तांदळाची पिठी घालायची. अगदी थोडी घालायची. अर्धा चमचाच घातलेली आहे मी. यासोबतच तिळाचं कूट घालायचं आपल्याला. जास्त तिळाचं कूट घालायचं आणि अगदी कमी आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं. तर हे सगळं आता कमी फ्लेमवरती आपल्याला या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यापासून तुम्ही सुकीही भाजी बनवू शकता किंवा रस्साही बनवू शकता. सुकी बनवणार असाल तर यामध्ये फक्त मीठ घालायचं आता. वरतून झाकण ठेवायचं
आणि भाजी छान शिजवून घ्यायची. रस्सा बनवणार असाल तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं. मी रस्सा बनवते. पाणी घालताना सुद्धा शक्यतो गरम पाणी घालायचं. तर मी ते गॅसवरती दुसऱ्या बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. गरजेनुसार पाणी घालायचं आपल्याला यामध्ये. मी सुरुवातीला 1 ग्लास पाणी घातलेलं यामध्ये मिक्स करून घेते. गरज वाटली तर आणखी थोडंसं पाणी घालणार आहे. गरम पाणी घातल्यामुळे याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती स्टॉप होत नाही. भाज्या पटकन शिजल्या जातात. त्यामुळे शक्यतो गरम पाणीच घालायचं. आता चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आपल्याला. मीठ घालून एकदा मिक्स करून घ्यायचं. मोठ्या फ्लेमवरती याला 1 उकळी येऊ द्यायची भाजीला आणि 1 उकळी आली की गॅसची फ्लेम कमी करायची. या पद्धतीने अर्धवट झाकण ठेवायचं आणि भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची. तर बघू शकता आपली जी भाजी आहे तर मी कमी फ्लेमवरती व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे. आता आपण चेक करूया. झाकण काढते. आपल्या भाज्या छान शिजल्या गेल्या की गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची. बघू शकता मस्त आपली भोगीची भाजी तयार झालेली. मी गॅस बंद केलाय. रंगही खूप छान आलेला आहे आणि थिकनेससुद्धा मस्त आला आहे. चव तर खूप छान लागते. तर या पद्धतीने आमच्याकडे ही भाजी बनवली जाते. तर तुमच्याकडे भाजी कशी बनवतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. सुकी बनवता की रस्सा बनवता? यासोबतच यामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या भाज्या घालतात? तर हे सगळं मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आता आपली भाजी तयार झालेली आहे. आता यानंतर आपण राळ्याचा भात कसा बनवायचा ते पाहूया. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी एवढे राळे घेतलेले आहेत. राळ्याचे तांदूळ घेतलेले. आता याला मी स्वच्छ धुवून घेणार आहे. कुठल्याही किराणा दुकानामध्ये हे सहज मिळतात. आता या पद्धतीने याला 2-3दा आपल्याला चांगलं धुवून घ्यायचं. हे धुवून घेतलेलं आहे मी. आता 1 वाटी जर आपले राळ्याचे तांदूळ असतील तर तेवढ्यासाठी इथे 3 ते 3.5 वाट्या आपल्याला पाणी लागतं. पाणी गरम करायला ठेवले पातेल्यामध्ये. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे भात चांगला लागतो. पाण्याला उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी आली की हे धुवून घेतलेले तांदूळ यामध्ये घालायचे. सुरुवातीला 2-3 मिनिटं गॅसची फ्लेम मोठी ठेवायची. याला 1 उकळी येईपर्यंत. याला उकळी आली की बघू शकता या पद्धतीने जर वरती फेस येत असेल तर तो आपल्याला काढून टाकायचा चमच्याने. म्हणजे आपला जो भात आहे छान पांढरा शुभ्र असा तयार होतो. तर या पद्धतीने हे मी काढून टाकते. आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची. याला 1 उकळी आली की यावर झाकण ठेवायचे आणि मंद आचेवरती भात आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे. आता भात शिजतोय तोपर्यंत आपण मस्त तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी बनवणार आहोत. त्यासाठी परातीमध्ये मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे भाकरी छान लागते. आता यात थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला आणि पीठ मळून घ्यायचं. तर प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असते. काही ठिकाणी बरेच पदार्थ बनवले जातात. काही ठिकाणी अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने भोगीचा स्वयंपाक केला जातो. तर प्रत्येक भागानुसार पद्धत वेगळी असते प्रत्येकाची. तर पीठ छान मळून घेतलेलं आहे मी. आता याची आपण भाकरी थापून घेऊया. परातीमध्येच मी भाकरी थापून घेणार आहे. बऱ्याच जणांना परातीत येत नाही. पोळपाटावरती तुम्ही बनवू शकता. तर या पद्धतीने भाकरी छान आपल्याला थापून घ्यायची. यावरती तीळ लावायचे, भरपूर तीळ लावायचे म्हणजे भाकरी खूप छान लागते, खमंग लागते आणि याला मस्त आपल्याला पातळ असं थापून घ्यायचं. शक्यतो बाजरीची भाकरी बनवण्यासाठी पीठ खूप जास्त चिकट वापरायचं नाही. थोडंसं जर जाडसर पीठ असेल, खूप जाडही नको, पण हलकंसं जर जाडसर असेल तर भाकरी खूप छान होतात, कडक होतात, खरपूस होतात. आता ही भाकरी आपल्याला भाजून घ्यायची. याला पाणी लावून घ्यायचं आणि लगेच या बाजूने सुद्धा यावरती आपल्याला तीळ लावून घ्यायचे. पाणी लावलं की पटकन तीळ लावायचे म्हणजे भाकरीला छान ते चिटकले जातात, निघत नाहीत. या पद्धतीने तीळ लावून घेतलेले आहेत. आता दोन्ही बाजूंनी आपण भाकरीला तीळ लावलेले आहेत. त्याला पलटून घेते आणि छान खरपूस असं भाजून घेणार आहे. तर बघू शकता या पद्धतीने मस्त आपली भाकरी तयार झालेली आहे. मस्त फुगलेली आहे. छान खरपूसही झालेली आहे. मस्त भाजून घेतले मी याला. तर आपला भातही छान तयार झालेला आहे, व्यवस्थित शिजला गेलेला आहे. तर या पद्धतीने आपली मस्त भोगीची भाजी, तीळ लावलेली भाकरी आणि राळ्याचा भात असा मेनू तयार झालेला आहे. यासोबतच तिळाचे लाडू देखील असतात. तर असा साधा सोपा मेनू असतो आमच्याकडे भोगीला. तर तुमच्याकडे काय काय बनवतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या कमेंट्ससुद्धा नक्की कळवा.